गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 15 समास 6 चातुर्य विवरण. जीवन जगत असताना लौकिक जीवन असा किंवा पारमार्थिक जीवन दोन्हीही ठिकाणी चातुर्याची अत्यंत गरज असते. या समासाची सुरुवात करताना पहिल्या 1 ते 5 ओव्यांमध्ये लेखन साहित्य व लेखन क्रिया याचे रूपकात्मक वर्णन समर्थांनी केले आहे आणि त्यानंतर महंताची किंवा आपल्यालाही प्रपंच आणि परमार्थ करण्यासाठी जी चातुर्य लागते त्याबद्दल समर्थांनी सांगितले आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विण उपजले हे तो घडे ना. श्रीराम आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधमाणी उत्तम गुण तेथेची असती. श्रीराम महिसूत सरसाविला सरसावून द्विधा केला उभयता मिळवून चालिला कार्यभाग. श्रीराम श्वेता श्वेताच गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता इहलोक सार्थकता होत आहे. श्रीराम विवरता याचा विचार मूर्ख तोची होय चतुर सत्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा. श्रीराम सकळास जे मान्य तेची होतसे सामान्य सामान्याचा अनन्य होय जेत नाही. श्रीराम दिव्याच्या पिवळ्या ज्योतीवर येणारी काळा धूर काचेवर जमला की काजळी तयार होते. काजळाची शाई लिहिण्यासाठी जगभर वापरू लागले कारण लिहिल्याशिवाय ज्ञानाचा प्रसार होत नाही. इथं पहिल्या ओळीत जे सांगितले की पितापासून कृष्ण झाले तर इथं पिता म्हणजे हिरडा आणि कृष्ण म्हणजे काजळ आहे. म्हणून अशा लिहिल्याशिवाय ज्ञानाचा प्रसार होत नाही. शाई तयार करणे सोपे व तिची किंमतही अत्यंत किरकोळ जरी असली तरी तिच्या साहाय्यानेच सर्वांना सर्व प्रकारच्या ज्ञानाचा संग्रह लाभतो. आज आपल्याला ही जी सगळी ग्रंथ संपदा दिसते आहे ही शाईने आधी लिहिल्याच गेले हो हे सगळे ग्रंथ. म्हणूनच तर आज आपल्याला त्याचा उपयोग होतो आहे. मग अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा संग्रह आपल्याला उपलब्ध झाला. अति वाईट व अत्यंत दर्जेदार कुठल्याही प्रकारचे वाङ्मय हे शेवटी शाईनेच लिहिले जाते. या शाईने लिहिताना आधी पूर्वीच्या काळी बोरूचा वापर करत होते आणि बोरूच्या त्याला महिसूत म्हणतात. गाठी छाटून टाकून त्याचे टोक तयार करून त्या बोरूला मध्यावर चिरले जायचे. असे चिरलेले 2 भाग मिळून लिहिता येत असे. तो टाक प्रत्येक वेळेस त्या शाईमध्ये बुडवायचा आणि लिहायचा. आपल्या जुन्या काळातल्या बऱ्याच लोकांना
हा टाक माहिती आहे. असा हा पिवळा बोरू काळ्या शाईत बुडवून त्याने पांढऱ्या कागदावर लिहिले की ऐहिक जीवन आणि मोक्ष जीवन या दोन्हीतही मोक्ष या दोन्ही यश मिळवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान लिहिता वाचता येते. अशा लिखित ज्ञानसंग्रहाचे महत्त्व पुरेसे समजावून घेतले तर मूर्ख लोकही शहाणे होतात आणि मी ब्रह्म आहे हा साक्षात्कार होण्याला वेळ लागत नाही. सर्वांची जी समजूत असते तीच समाजात रूढ असते. म्हणजे सगळ्यांना जे मान्य असेल साधारणपणे तेच सगळ्या समाजामध्ये रूढ होत असते. पण विचारवंत त्याच्याशी सहमत होत नाही, त्याला ते पटत नाही. त्याचे कारण पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ सांगत आहेत. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारिका होत नाही श्रीराम. 14 पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे. एक त्याने घडे की न घडे ऐसे पहावे श्रीराम. रेखा तितुकी पुसून जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्त श्रीराम. की प्रत्येक माणसाच्या हातावर आयुष्य रेषा, भाग्य रेषा व बुद्धी रेषा अशा रेषा असतात. त्यात उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे प्रकार असतात. या 3 व प्रारब्धाची गुप्त असलेली 4थी रेषा असते असे सर्वसामान्यपणे समजले जाते. परंतु या 4ही रेषा 10 जणांच्या म्हणजे अनेक लोकांच्या सारख्या असल्या तरी त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्यांचे अनुभव व त्या रेषांचे अर्थ कधीच सारखे नसतात हे विचारवंत विचाराने लक्षात घेतात. कारण 14 पिढ्यांचे गुणवर्णन करून त्यांच्या यशाचे पवाडे गाऊन कौतुक करून तेच सांगत राहणारे, आधीच्या लोकांचे पराक्रम सांगत राहणारे, शहाणे असोत की वेडे असोत, पण ऐकणाऱ्याने मात्र आपल्याला तसे यश, पराक्रम मिळवता येईल का याचा विचार करावा. 9व्या ओळीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आपल्याला पाहायला मिळतो आहे. रेखा तितुकी पुसून जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळी झाकणी करावी ते काय निमित्त श्रीराम. की चिरो या जगप्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञाचे असे मत आहे की जिद्दीच्या प्रयत्नामुळे हातावरील रेषा सुद्धा बदलतात. समर्थ देखील प्रयत्नवादी संत आहेत. त्यांचे म्हणणे असे की अनेक प्रयत्न करून आपले भाग्य बदलता येते. जगात जेवढ्या म्हणून रेषा आहेत तेवढ्या पुसता येतात, मग भाग्यरेषाच का पुसता येऊ नये. कारण प्रारब्ध हे पूर्व प्रयत्नावर अवलंबून असल्याने जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर त्यावर अवलंबून प्रारब्ध निश्चितपणे बदलेल हे लक्षात घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा का करू नये. व्यवहारात आपण पाहतो की एखादा विद्यार्थी म्हणजे मुलगा लहानपणी कमी मार्क्स मिळवतो, पण तो जसा मोठ्या वर्गात गेल्यावर जसा तो मोठा होऊ लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की मी जर जास्त मेहनत केली, अभ्यास केला तर मी नक्कीच उत्तम गुण मिळवू शकतो, मोठा होऊ शकतो व तसे मनापासून प्रयत्न करून तो यश संपादन करतो. अशा अथक प्रयत्नाने अनेकांनी आपल्या प्रारब्ध रेषा पुसल्याची उदाहरणे व्यवहारात आपल्याला पाहायला मिळतात. यशस्वी लोकांचे अनुभव ऐकले की यशाचं रहस्य केवळ प्रयत्नच आहे असे ते सांगतात. असे असतानाही या गोष्टीकडे दुर्लक्ष का करावे. बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा श्रीराम. उदंडाचे उदंड ऐकावे परिते प्रत्यय पहावे. खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम. कोणासी नवे म्हणो नये समजावे अपाये उपाये. प्रत्यय घ्यावा बहुत काये बोलोनिया श्रीराम.
की जो अनेकांच्या अनेक मतांच्या नादी लागतो तेव्हा अनेक जणांचे मत ऐकून तो स्वतःच गोंधळून जातो व संशयात बुडतो. त्यामुळे विचारवंतांनी अनुभवाने केलेले निर्णय त्याला उपयोगीच पडत नाहीत. अनेकांचे अनेक विचार जरूर ऐकावेत, पण त्यातले खरे काय खोटे काय, आपल्या कामाचं काय व बाष्कळ काय याचा मात्र जरूर विचार करावा. पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या नाटकात त्या नाटकातील नायकाची कशी फजिती होते हे दाखवले आहे. कारण तो नायक अनेक वेगवेगळ्या पक्षांच्या राजकारणी लोकांची भाषणे ऐकतो व त्या परस्पर विरोधी सर्व भाषणे त्याला खरी वाटतात. परंतु त्यातील खरे काय हा विचार तर केलाच पाहिजे. कारण विचारवंतांच्या अनुभवाशी ते जुळवून पाहून त्यातील खरे काय याचा मनातल्या मनात विचार करावा. पण हा विचार करताना मनातल्या मनात करावा याच्या मागे काय कारण असावे? कारण एखाद्याला जर तुझे विचार चूक आहेत असे सांगून त्याला दुखवले तर वैरच निर्माण होते. म्हणून कशात लाभ आहे व कशात नुकसान आहे हा विचार करून तो अंतर्मनातच ठेवावा व विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. उगीच कोणाच्या तोंडी लागण्यात काहीच अर्थ नाही. माणूस हे कांड आणि कच्चे, मान्य करावे तयांचे, येणे प्रकारे बहुतांचे, अंतर राखावे श्रीराम. अंतरी पीळ पेचवळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शाणा कैसा, निवो नेने श्रीराम. की काही माणसे हट्टी व अर्धवट असतात. त्यांचे म्हणणे अयोग्य व अनहितकारी असले तरीही चतुर महंताने मात्र त्यांना होला हो लावावे. त्याला जर तत्काळ प्रतिक्रिया देऊन विरोध केला तर शत्रुत्व निर्माण होऊ शकते. म्हणून चतुराला संघटना सांभाळण्यासाठी अशाही लोकांची मने सांभाळावे लागतात. म्हणून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन होला हो म्हणावे. मनात जर काही हट्टीपणा ठेवला, दुसऱ्याला पेचात पकडण्यासाठी मनामध्ये ईर्ष्या व तिरक्या चाली असतील तर हे सर्व वाढतच राहते. मग त्याला शहाणे कसे म्हणावे? त्याला इतरांना राजी कधीच राखता येणार नाही. म्हणून समर्थ 15वे ओवी अत्यंत महत्त्वाची सांगतात की वेडे करावे शहाणे, तरीच जीने श्लाघ्यवाणे, उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण श्रीराम. की समाजामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी दोन्ही लोक असतात. ज्यांना फारसे काही कळत नाही ते कुठेही कसेही बोलतात. अशा लोकांना समाजात वेडे म्हणून संबोधले जाते व त्यांच्याशी सर्वांचे वर्तनही जरा वाईटच असते. अहो, त्या मूर्खाशी काय बोलतात, त्याला काहीच समजत नाही, तो वेडा आहे असं सहज बोलल्या जाते. परंतु अशा लोकांना हिणवणे समर्थांना मान्य नाही. तर ते म्हणतात की अशा वेड्यांना, मूर्खांना किंवा अज्ञानी लोकांना शहाणे करावे. एवढे म्हणून ते थांबत नाही, तर अशा अज्ञानांमध्ये परिवर्तन घडवून त्यांना शहाणे करणे हेच जीवन वाखण्यासारखे आहे. तरच आपले या जगात राहणे योग्य आहे असे समर्थ बजावत आहेत. त्याचप्रमाणे समाजामध्ये वागताना अनेक मतांतरे असतात. असे असले तरी उगाच वाद वाढवत राहणे हा मूर्खपणा आहे. आपल्या घरातही कुठला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर घरातल्या प्रत्येकाची मते वेगवेगळे असतात. पण असे असले तरी शब्दांनी शब्द वाढत जातो तेव्हा एखाद्याने शांत राहावे, सगळ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. रोज अनेक प्रकारच्या चर्चा होताना आपण टीव्हीवर पाहतो. असा वाद घालण्याला समर्थ मूर्ख म्हणतात. असे वाद करू नयेत. मिळून जाऊन मेळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळून द्यावे, विवेक बळे श्रीराम. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्यांचे बोलणी बोलावे, दुसऱ्यांचे मनोगत जावे, मिळून या श्रीराम. जो दुसऱ्याच्या हितावरी, तो विपट काहीच नाही करी, मानत मानत विवरी, अंतर तयाचे श्रीराम.
आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे, परलोकासी श्रीराम. की समाजामध्ये मिळून मिसळून लोकांना आपलेसे करावे. कधी कधी असे प्रसंग येतात की त्या प्रसंगात ज्ञानी माणसाला सुद्धा नमते घ्यावे लागते. पण असे नमते घेत असताना आधी माघार घेऊन इतर लोकांना आपले विचार समजून सांगून परस्पर त्याचा बंदोबस्त करावा. म्हणजे त्या प्रसंगाला अनुसरून असेल ते आधी ऐकून घ्यायचे. पण ते जर आपल्याला पटले नसेल तर त्याला युक्तीने सांगून आपली बाजू उलटली आहे हे कळू न देता, त्यात कुटता निर्माण न होऊ देता त्याचा बंदोबस्त महंताने करावा. दुसऱ्याच्या कलाने वागावे, विरोध न करता बोलावे व त्या माणसाशी जणू काही एकरूप व्हावे. जो दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो त्याच्या संगतीत राहून निषिद्ध वागत नाही, उलट त्याच्या कलाने वागून त्याची बुद्धी तो बदलतो. म्हणून आधी दुसऱ्या लोकांचा विश्वास संपादन करावा. मग बेताबेताने त्याच्या बुद्धीची हळूहळू समजूत घालून त्याचे मन सगळ्या उपायांनी त्याला हळूहळू समजून सांगून आपलेसे करावे. त्याला परमार्थ समजून सांगावा व त्याला मुक्त करावे. हे कंडास हे कांड मिळाला, ते गलबलाची झाला, कलह उठता चातुर्याला, ठाव कैसा श्रीराम. उगीच करीती बडबड, परी करून दाखविणे हे अवघड, परस्थळ साधने जड, कठीण आहे श्रीराम. थके चपेटे सोसावे, नीच शब्द साहत जावे, प्रस्ताव न परावे, आपले हाती श्रीराम. की दोघंही जर हट्टी असतील व दुराग्रही एकत्र आले तर तिथं कुठलेच प्रश्न सुटू शकत नाही. मग तिथं केवळ वाद भांडणं होऊन आरडाओरडाच होतो. मग त्यात चातुर्याला वावच नसतो. मग कोण कोणाचे ऐकणार. अशा अकारण बडबड करणारे पुष्कळ लोक असतात की जे फुकटच उपदेश करत राहतात. पण प्रत्यक्ष उपदेश ऐकणाऱ्यांची भूमिका तयार करणे फार कठीण असते. अज्ञानाने कठीण झालेले दुसऱ्याचे अंतःकरण जिंकणे अत्यंत अवघड आहे आणि हेच महंत करत असतो. हे असे अंतःकरण जिंकणे हीच तर खरी परीक्षा असते महंताची. म्हणून लोकांची केलेली अवहेलना, लोकांचे मन वळविण्यासाठी पडणारे कष्ट, अनेक लोकांचा विरोध इत्यादी सर्व महंताला सोसावे लागते. शेवटी लोकांची बुद्धी पालटून त्यांचा दुरावा संपून मगच ते आपलेसे होतात. त्यासाठी धके चपेटे सोसावेच लागणार. प्रसंग जाणून बोलावे, जाणपणे काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे, जेथे तेथे श्रीराम. की म्हणून प्रसंग ओळखून बोलावे. आपण ज्ञानी आहोत असं त्या व्यक्तीला कुठेच जाणवलं न पाहिजे. म्हणजे आपली भूमिका तिथं आपण ज्ञानी आहोत अशी मुळीच नसावी. कारण अज्ञानी लोकांसमोर अत्यंत नम्रता धरूनच आपले म्हणणे सांगितले पाहिजे. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परक्षून सोडावी श्रीराम. याही आधी आपण भिक्षा निरूपण या समासामध्ये भिक्षेबद्दल अत्यंत सुंदर विचार अभ्यासले होते. म्हणून समर्थ सांगतात आहे की भिक्षा मागायची असेल तर ते खेडेगाव आहे की शहर आहे, तिथं श्रीमंत लोक आहेत की गरीब लोक आहेत, हा कुठलाच विचार करू नये. म्हणून समर्थ सांगतात की कुग्रामे अथवा नगरे, की एखादं गाव असं असतं की त्या गावाला दूषणं दिले जातात. म्हणजे त्याला ते गाव वाईटच आहे असं म्हटलं जाते. पण असंही गाव असेल, एकही असं छोटंसं गाव पण जरी असेल तरी त्या गावामध्ये जाऊन आणि शहरामध्ये सगळीकडे जाऊन भिक्षा मागितली पाहिजे. कारण भिक्षा मागताना त्यातल्या पहावी घरांची घरे म्हटलं आहे. तर भिक्षा मागताना
मानवी शरीररूप घरे ज्या घरात राहतात त्यांचे निरीक्षण करावे. म्हणजे भिक्षेच्या निमित्ताने अनेक लहान मोठ्या लोकांच्या सहवासात जावे, त्यांचे म्हणणे, तिथली परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास करावा, निरीक्षण करावे आणि त्यांचे अंतरंग जाणून घ्यावे. भोवती काही तरी सापडे, विचक्षण लोकी मित्री गडे, उगेच बैसता काहीच नगडे, फिरणे विवरणे श्रीराम. की असे अनेक लोकांमध्ये राहून शहरांमधून भ्रमण करून त्या लोकांचा कार्यासाठी उपयुक्त पडतील असे लोक आपल्याला मिळू शकतात. म्हणून केवळ नुसते घरात राहून चालणार नाही, एका ठिकाणी बसून चालणार नाही, तर ईश्वर कार्य करण्यासाठी भ्रमंती करणे अत्यंत आवश्यक आहे. मग भिक्षेच्या माध्यमातून ही भ्रमंती करावी. अशा लोकांचा म्हणणे, तिथली परिस्थिती हे सगळं जाणून घेऊन त्यांना प्रबोधन करून त्यांना आपलेसे करावे. मग अशा या कार्यामधनंच आपल्या कार्याला उपयुक्त असे काही लोक आपल्याला सापडतात. मग असे आपल्या कार्याला उपयुक्त असणाऱ्या जाणत्या व चतुरांशी संबंध वाढवले असता आपल्याला जे कार्य करायचं आहे ते योग्य पद्धतीने आणि उत्तम रीतीने होते. म्हणून सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे, विवेके सहित श्रीराम. मग गाफील न राहता परिस्थितीचे यथार्थ आकलन करावे, पुढील परिस्थितीचा अंदाज घ्यावा. जिकडे कार्यासाठी जावायचे आहे तेथील राजकारण, तिथली आर्थिक परिस्थिती, तिथे जो कोणी नेतृत्व करणारा आहे ते नेतृत्व व लहान मोठ्या व्यक्तींची माहिती घ्यावी. नाना जिन्नस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लेहून देतो परोपकारे, सीमा सांडावी श्रीराम. जैसे तयास पाहिजे तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे, सकळा मान्य श्रीराम. की अशा महंतांनी प्रबोधनासाठी आवश्यक ते पाठांतर खूप करावे. त्यामुळे अनेकांना समाधान वाटते. काही विषय कोणाला लिहून देऊन मदतीची पराकाष्ठा करावी. ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते त्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. त्यामुळे सर्वांची मान्यता लाभून नेतृत्वही लाभते. भूमंडळी सकळा सामान्य, तो म्हणो नये सामान्य, कित्येक लोक अनन्य, तया पुरुषासी श्रीराम. की जो जगामध्ये सर्वांचा आवडता होतो त्याला आपण कधीच सामान्य समजू नये. कारण तो जगामध्ये सर्वांना मान्यता पावतो याच्या मागे एकच रहस्य आहे की त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे. आणि त्या चातुर्य, बुद्धिमत्ता, ज्ञानाच्या भरोशावरच तो लोकांना आपले करत असतो. कारण लोकांना आपले करण्यासाठी आधी स्वतःजवळ सगळे गुण असावे लागतात. अशा सद्गुणांनी तो आधी स्वतः सद्गुण अंमलात आणतो आणि नंतर जगाला त्याचा उपयोग करून देतो. म्हणून असा जगामध्ये सर्वांना आवडता होतो त्याला आपण कधीच सामान्य समजू नये. तो सामान्य नाही, त्याच्याजवळ गुणसंपदा आहे. म्हणूनच तर इतके लोक त्याच्याशी एकनिष्ठ असतात. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजय करणे, मग तयास काय उणे, जेथे तेथे श्रीराम. की अशी चातुर्याची लक्षणे असणाऱ्या महंताला, व्यक्तीला, प्रत्येकाला त्याच्या कार्यात सर्वत्र यश लाभते. तो जेथे जातो तेथे त्याला कधीच काहीच कमी पडत नाही. आपल्यालाही या इहलोकात व परलोकात यश लाभावे म्हणून ही चातुर्य लक्षणे अंगी बाळगण्यासाठी समर्थांनी आपल्याला सद्बुद्धी द्यावी, हीच त्यांच्या चरणी मागणी करूयात. जय जय रघुवीर समर्थ.